जीवनात माणसाला कशापासून सर्वात जास्त आनंद मिळतो? उत्तर, नवनवीन पाखरांचे ढक्कन उघडायला. सिंहाच्या तोंडात किती दात असतात? उत्तर, सिंहाच्या तोंडात 26 दात असतात. एका रात्रीत किती वेळेस आनंद घेणे आवश्यक असते? उत्तर, नवनवीन असताना 2 ते 3 वेळा. जगातील कोणत्या नदीचे पाणी नेहमी गरम राहते? उत्तर, नील नदीचे पाणी नेहमी गरम राहते. बाईला सर्वात जास्त कोणता प्रकार आवडतो? उत्तर, खाली आडवे झोपून. कोणत्या झाडाचे पान खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते? उत्तर, तुळस झाडाचे पान. महिलेला किती इंचाचा बाबूराव जास्त प्रमाणात आवडतो? उत्तर, अवजार लहान असो किंवा मोठा, माणसाचा स्टॅमिना मजबूत असावा लागतो, जेणेकरून ते चिमणीची आग शांत करू शकतो. तुपाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होतो? उत्तर, फ्रान्स देशात. महिला आपले आंबे केव्हा स्वतःहून दाबायला लागते? उत्तर, ती खूप जोशात व उत्तेजित झाल्यावर. कोणती महिला किती केलं तरी ती थकत नाही? उत्तर, जी धंदा करते ती. कोणत्या शहरात कचरा विकून जेवण मिळते? उत्तर, जयपूर. कच्चं केळं खाल्ल्याने कोणता फायदा होतो? उत्तर, पचनक्रिया सुधारते. बाई जोपर्यंत नकार देत नाही तोपर्यंत तिच्या. उत्तर, आग शांत होत नाही तोपर्यंत. संभोग करत असताना काय खाल्ल्यास मूड होत नाही? उत्तर, आवळा खाल्ल्यास. पहिली वेळ करून घेताना महिला पाय का फाकवतात? उत्तर, पूर्ण बाबूराव आत घेण्यासाठी. वयस्कर महिला किती झटक्यात थंड होतात? उत्तर, 20 ते 30 झटक्यात. कोणता आजार असलेल्या लोकांनी शेंगदाणे खाऊ नये? उत्तर, आम्लपित्त. गुगलवर एका मिनिटात किती लोक सर्च करतात? उत्तर, 35 लाख. काम करत असताना सर्वात जास्त सुख कोणत्या वेळी मिळत असतं? उत्तर, सकाळी 4 वाजेपर्यंत. बाईला कसा व कशावर बसून करायला जास्त मजा येते? उत्तर, लांब व जाड बाबूराववर बसून.
जास्त करणाऱ्या मुलींची चिमणी कशी असते? उत्तर मुलायम व ढिली. एका वर्षात किती महिने 31 दिवसाचे असतात? उत्तर 7 महिने. बाई केव्हा स्वतः चोळाया लागते? उत्तर तीव्र इच्छा झाल्यास. मुलगी करण्याआधी हात कमरेवर का ठेवायला लावते? उत्तर पोपट पूर्ण मधात जाण्यासाठी. कोणती मुलगी रात्री करून घेतल्याशिवाय राहत नाही? उत्तर लग्न झालेली. रोज केल्यावर काय होते? उत्तर शरीर कमजोर होते. वृद्ध स्त्रिया किती झटक्यात ओरडू लागतात? उत्तर 20 ते 30 झटक्यात. पत्नी आणि पतीला कोणत्या वेळी संभोग करायला जास्त आनंद होतो? उत्तर रात्रीचे 3 ते 4 दरम्यान. घरात करायला कुठे जास्त मजा येते? उत्तर बाथरूममध्ये. केव्हा महिला सर्वात जास्त आनंद घेतात? उत्तर भरपूर दिवस करून घेताना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विनोद GK मराठी या चॅनलवर. महिला कोणत्या कारणामुळे लफडे करू शकतात? महिला अनेक कारणामुळे लफडे करू शकतात. यात वैयक्तिक असंतोष, लैंगिक आणि भावनिक गरज किंवा सामाजिक दबावाचा समावेश असू शकतो. काही महिलांना आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी नसतात किंवा त्यांच्या भावना आणि गरजा पूर्ण होत नाहीत, ज्यामुळे त्यांना बाहेरच्या लोकांशी संबंध ठेवण्याची इच्छा निर्माण होते. महिला लफडे का करतात याची वैयक्तिक आणि सामाजिक कारणे. पहिलं कारण आहे वैवाहिक असंतोष. अनेकदा महिला त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी नसतात. त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम, आदर किंवा लैंगिक संबंध मिळत नाही. त्यामुळे त्या वैवाहिक जीवनातून बाहेर पडण्याचा विचार करतात. दुसरं कारण आहे भावनिक गरज. काही महिलांना भावनिक समर्थन आणि संबंधांची गरज असते, जी त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात मिळत नाही. त्यामुळे त्या बाहेरच्या लोकांशी संबंध ठेवतात. तिसरं कारण आहे लैंगिक गरज. काही महिला लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी बाहेरच्या लोकांशी संबंध ठेवतात, कारण त्यांच्या वैवाहिक जीवनात लैंगिकदृष्ट्या त्यांच्या गरजा पूर्ण होत नाही. चौथं कारण आहे सामाजिक दबाव. काही महिलांना समाजाकडून किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणींकडून दबाव येतो की त्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनातून बाहेर पडावे आणि नवीन संबंध प्रस्थापित करावे. पाचवं कारण आहे खुले विचार. काही महिलांना खुले विचार असतात, ज्यामुळे त्यांना वेगवेगळ्या लोकांशी संबंध ठेवण्यास आणि लैंगिकदृष्ट्या विविध अनुभव घेण्यास आवडते. महिला लफडे का करतात यामागे अनेक कारणं असू शकतात. वैयक्तिक आणि सामाजिक कारण यामध्ये वैवाहिक असंतोष, लैंगिक आणि भावनिक गरज तसेच सामाजिक दबाव यांचा समावेश होतो. प्रत्येक स्त्रीचे कारण वेगवेगळे असू शकते आणि काही महिलांना केवळ वैयक्तिक किंवा लैंगिक गरज असते, तर काही महिलांना सामाजिक दबाव किंवा खुले विचार यामुळे लफडे करण्याची इच्छा निर्माण होते. तर मित्रांनो, महिला लफडे का करतात याची कारणे आपण बघितलीत.
हे कारणे सर्वसामान्यपणे मानले जाणारे कारणे आहेत. प्रत्येक स्त्रीचे कारण वेगवेगळे असू शकते. शारीरिक संबंधांविषयी माहिती. मानवी प्रजनन. शारीरिक संबंध हे मानवी प्रजननासाठी आवश्यक आहेत. गर्भधारणा. योग्य शारीरिक संबंधामुळे गर्भधारणा होऊ शकते. स्त्री आणि पुरुष. शारीरिक संबंधात स्त्री आणि पुरुष हे दोघेही सहभागी होतात. सामाजिक संबंध. शारीरिक संबंध हे अनेकदा सामाजिक संबंधांचे एक भाग असतात. मानसिक आरोग्य. शारीरिक संबंधांचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे परिणाम होऊ शकतात. इतर प्राणी. इतर प्राण्यांमध्येही शारीरिक संबंध आढळतात. शरीर संरचना. स्त्री आणि पुरुष शरीरात शारीरिक संबंधांसाठी आवश्यक अवयव असतात. आरोग्य. शारीरिक संबंधामुळे काही आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, म्हणून योग्य माहिती घेणे आवश्यक आहे. सुरक्षा. सुरक्षित शारीरिक संबंध घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे आजार टाळता येतात. संवाद. शारीरिक संबंधांमध्ये संवाद खूप महत्त्वाचा असतो. आरोग्य दक्षता. शारीरिक संबंधांच्या बाबतीत योग्य माहिती आणि आरोग्य दक्षता असणे आवश्यक आहे.